नमस्कार, एस पी टी व्ही न्यूजमध्ये स्वागत करत आहे. मी सदाशिव पवळ, बीड कलेक्टर ऑफिस. हे आता दादा सकाळपासून लहान लेकरू घेऊन बसलेले आहेत. या ताई ह्यांच्या काय समस्या आहेत ते स्वतःच सांगतात. तर मी राहणार नितूड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड त्या ठिकाणी आहे, राहणारा रहिवासी आहे. तर माझी जमीन संगम या शिवारात येते. तर तिथले काही शेजारचे 110 नंबर, 111 नंबर गट क्रमांक व माझी 141 मध्ये जमीन आहे. त्यांचा काही संबंध नसताना ते मला जाणीवपूर्वक त्रास देतात. व तिथं वळती करायला गेल्यावर ती म्हणतात की इथं तुझी जमीनच नाही. ते मला खूप त्रास देतात. तर मी माझ्या मुलांना घेऊन अमरण उपोषण करणार आहे. मला सरकारने न्याय द्यावा हीच माझी विनंती. तरी आता तुम्ही सकाळपासून आलात, हे लहान बाळ आणलेलं आहे, ताईला आणलेलं आहे. पुढच्या तुमच्या ह्याच्या पुढे जर समजा शासनाने जर तुम्हाला जर मार्गदर्शन नाही केलं तर पुढचे पाऊल काय असणार आहे? आत्मदहनाचं मग उपोषण करायला लागेल मला. तुम्ही कलेक्टर साहेबाला शासनाला काय माहिती? मला सरकारने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे. कारण माझ्या मागे कोण नाही, मी एकट्याचे, माझ्या मुळा बाराला दुसरं कोणच नाही. मला ते नंबर काय? माझा गट नंबर आहे 141 व त्यांचा नंबर आहे, ते शेजारचे आहेत तर त्यांचा सेपरेट गट नंबर आहे. त्यांचा काही संबंध नसताना ते मला खूप त्रास देतात. जाणीवपूर्वक जीव मारण्याच्या धमक्या देतात. त्याच्या अगोदर काही धमकी वगैरे दिलेली आहे का तुम्हाला? वैद्य करायला गेल्यावर धमकी दिलेली आहे त्यांनी. कधी गेलं तुम्ही, किती तारखेला काय सांगता येईल? तरी महिना झाला असेल. हो. अजून परत पुन्हा काही त्रास, कुणाचा काही गाव गुंडाचा काही? फोन येतात पण मी उचलत नाही. अननोड नंबर येतात पण उचलत नाही मी. तर निदूडच्या चौकीला मी तक्रार घेऊन गेलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं तहसील ऑफिसला जा. तहसील ऑफिसला गेलो, तिथनी मला त्रास दिला. मला काही न्याय भेटला नाही. शेवट मी इथं आलो. नमस्कार, एस पी टी व्ही न्यूज स्वागत करत आहे. मी सदाशिव पवळ, बीड.